परमेश्वर खूप चांगला आहे, त्याची कृपा, त्याची दया आमच्यावर विपुल आहे आणि तो सर्वदा आमच्या जीवनासंगती बोलत असतो. माझा विश्वास आहे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवानी साक्ष दिलेली आहे. प्रियांनो, ही ही एक रियालिटी आहे. जॉय गायकवाडनी जे सांगितलं की देव राज्याला प्रथम स्थान द्या, कीप किंगडम ऑफ गॉड फर्स्ट इन युअर लाईफ. हे मी नाही सांगितलेलं आहे, हे पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे. देव राज्याला पहिली जागा द्या. ज्या वेळेस तुमचा पगार येतो, मी देवराजासाठी काय देणार आहे त्याला जागा द्या. डोंट थिंक एनी अदर थिंग. मी तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थाने अख्खा स्वर्ग तुमच्या मागं उभा राहतो, कारण देव त्यांच्या मागं. मला आपल्या चर्चमधले काही लोक माहित आहेत की दे वर्क एव्हरी डे अँड दे अर्न एव्हरी डे, रोज, आणि ते रोज त्यांचा दशमांश टाकतात. अँड आय वॉज थँकिंग गॉड की देव परमेश्वर ह्यांच्या जीवनामध्ये किती अद्भुत काम करणारे. अद्भुत म्हणजे अद्भुत, कारण ते देव राज्याला परमेश्वराच्या भयामध्ये चालतात आणि देव राज्याला पहिली जागा देतात. फक्त देण्यानेच नव्हे प्रियांनो, जीवनातल्या प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही कुठेही असा, पुण्यात असा, भारतात असा किंवा भारताच्या बाहेर असा, परमेश्वराला मी रविवारी कुठं उपासनेला जाऊ शकेन, मला काय मिळेल नव्हे, मी देवराज्यात काय देऊ शकेन हा दृष्टांत ठेवा. ह्या वर्षी मी देवराज्यात काय देऊ शकेल. मी फक्त पुढे येऊन इथं उपासना करायला मिळतं, प्रार्थना करायला मिळतं ते नव्हे, इथं आल्यानंतर मी माझ्या भावाला, माझ्या बहिणीला उत्तेजन देऊ शकतो का. प्रियांनो, तुम्ही काय देऊ शकता परमेश्वराच्या राज्यामध्ये, कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रियांनो, काल रात्री आम्हापैकी काही जण हे ह्या ठिकाणी एकत्र आले होते आणि आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे, किंवा ह्या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये आम्ही प्रवेश केला. काल ज्यावेळेस उपासनेमध्ये मी होतो, निर्गमाचा पुस्तकाचा 33वा अध्याय आणि 14 वचनापासून पुढं काही वचनं, म्हणजे आराधनेमध्ये असताना ती आलेली वचनं मी तुम्हापर्यंत देऊ इच्छितो प्रियांनो, कारण देवाच्या आत्म्याने ती वचनं आम्हाला दिलेली आहेत. अशी परिस्थिती होती, तुम्ही जर 31 आणि 32 अध्याय वाचाल तर त्या ठिकाणी इस्रायल राष्ट्राने बंड केलं होतं. मोशे देवबापाकडे सिनाय पर्वतावर गेला होता, त्याला देव परमेश्वराने 10 आज्ञाच्या पाट्या दिल्या होत्या आणि त्या पाट्या घेऊन तो खाली येणार होता. त्यावेळेला अहरोनाला पकडून त्या इस्रायलच्या पुढाऱ्यांनी एक वासरू बनवलं सोन्याचं आणि ते म्हटलं की हा आमचा देव. प्रियांनो, फक्त 40 दिवस अगोदर, मी त्याबद्दल विचार करतो, फक्त 40 दिवस अगोदर त्यांनी त्या सिना पर्वतावर अग्नी पाहिला होता, धगधगता अग्नी. ते म्हटले, मोशे आम्हाला जाता येणार नाही, आम्ही तिथं बघू शकणार नाही, तू जा. मोशे त्या ठिकाणी सिनाय पर्वतावर गेला, पण 40 दिवसामध्ये ह्या लोकांचं हृदय बदललं. मला माहित नाही, ह्या सर्व घटना चालू असताना देव परमेश्वर क्रोधावित झाला, मोशे क्रोधावित झाला, त्यांनी त्या 10 पाट्या फोडल्या वगैरे वगैरे. आणि मग त्या ठिकाणी मोशे देवाला प्रश्न विचारतो की देवा, आमच्या बरोबर कोण जाणार, माझ्या बरोबर कोण जाणार. 14 वचन वाचाल का? 14 वचन. तेव्हा तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल, माझी समक्षता, माझी उपस्थिती तुझ्या संगती जाईल, आणि मी तुला विसावा देईन. आणि मी तुला विसावा देईल. हालेलुया. परमेश्वर विसावा देणारा परमेश्वर आहे. सगळे म्हणा माझ्या मागं, परमेश्वर. हो, बोलत नाही ना, बोला ना सर्व. परमेश्वर मला विसावा देईल. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मस्कडे या आणि माझ्यापासून शिका, जो मी मनाचा लीन आणि सौम्य आहे, त्या माझ्यापासून तुम्ही शिका, म्हणजे तुमच्या जीवाला काय मिळेल?
परमेश्वर विसावा देण्यासाठी फार प्रारंभापासून योजना करून आहे. जेव्हा त्यांनी मानवाला घडलं, 6व्या दिवशी त्यांनी घडलं. देव 6 दिवस काम करत होता. मानवासाठी पहिला दिवस विसाव्याचा दिवस होता. कुठला दिवस होता? शब्बात दिवस, पहिला दिवस. आणि म्हणून आम्ही देखील आमचा सुरुवात विसाव्याने करतो, देवाच्या सानिध्यामध्ये. हालेलुया. काही लोक म्हणतात तुम्ही रविवारी का उपासना करता? हे आमची निर्मिती देवाने ज्या वेळेला केली त्याच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला दिवस विसाव्याचा दिवस होता. पण आठवड्याचा पहिला दिवस आमच्यासाठी विसाव्याचा दिवस आहे. हालेलुया. आणि तेव्हापासून आम्ही आमच्या जीवनाची सुरुवात करतो, आमच्या कामाची. म्हणून देवराज्य, देवाला पहिला दिवस. पुढचे 52 रविवार प्रियांनो रेकॉर्ड करून ठेवा की हा दिवस परमेश्वरासाठी आहे आणि देवाला मी देणार आहे. हालेलुया. मी येईन आणि तुला विसावा देईन. मोशे म्हणतो त्याच्यात 15 वचनामध्ये, मग तो त्याला म्हणाला, हा, जर तुझी समक्षता माझ्या संगती जाणार नाही, जर तू माझ्या बरोबर जाणार नाही, तुझी उपस्थिती माझ्या बरोबर जाणार नाही, तर तू आम्हाला येथून नेऊ नको. मला इथून पुढे नेऊ नको. आय डोंट वॉन्ट टू गो. मला जायचंच नाहीये रे बापा. आणि ते फार महत्वाचं आहे प्रियांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देव परमेश्वर जो इमॅन्युअल परमेश्वर आहे, तुमच्या जीवनातील प्रत्येक वेळेला त्याची समक्षता तुम्हाला देत आहे. तुम्ही मात्र ती स्वीकारायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की परमेश्वराची उपस्थिती माझ्या बरोबर आहे, त्याची समक्षता माझ्या बरोबर आहे. पुढे जाऊया. आणि आता मी व तुझे लोक तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहो. जर आम्हाला कृपा मिळाली आहे, कृपेवर कृपा आणणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. जर तू कृपा दिलेली आहे, हे तरी कशाने कळेल? हे आम्हाला लोकांना कसं कळेल? हा, तू आम्हा संगती जातोस, यावरून मी व तुझे लोक आम्ही पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांहून वेगळे झालो आहो, हे कळेल की नाही? भयानो, फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा देवाची कृपा आमच्यावर असते ना, हा, द फेवर ऑफ गॉड, कृपा. सगळे म्हणा फेवर ऑफ गॉड. देवाची कृपा, देवाचं कल्याण ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये घडायला लागतं ना, तो लोक ओळखतात की यांच्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, हा अनुभव घ्या. 2025 मध्ये परमेश्वराची उपस्थितीचा अनुभव घ्या. हे गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे वचन आहे, अभिवचनाच्यावर मी तासन तास तुम्हाला सांगते, बोलू शकतो. पण मला स्तोत्र 132 मध्ये जो दावीद महाराजाने काही स्टेटमेंट्स केलेले आणि 3रं वचन, ओके, आणि त्या 3ऱ्या वचनापासून पुढे आपण काही गोष्टी वाचत जाऊ. स्तोत्र तुम्ही ते पूर्ण 1 ते 9 वचन वाचून काढा. फार सुरेख वचन आहे. पण दावीद महाराज म्हणतो की बाबा, मी माझ्या घरात जाणार नाही. वाचा ना. खचित मी आपल्या घराच्या मंडपात येणार नाही, मी माझ्या घरामध्ये प्रवेश करणार नाही, आणि आपल्या पलंगावर चढणार नाही, मी आपल्या पलंगावर चढणार नाही, मी आपल्या डोळ्यास झोप येऊ देणार मी नाही, माझ्या डोळ्याला झोप येऊ देणार नाही, आणि आपल्या पापण्यास नीज येऊ देणार नाही. हा, यहोवासाठी स्थान, याकोबाच्या समर्थासाठी मंडप मला सापडेपर्यंत मी असे होऊ देणार नाही. मी माझ्या जीवनामध्ये प्रियांनो, हे जे स्तोत्र तो राजा झाल्यानंतर आहे. राजा झाल्यानंतर राज्य करण्यासाठी देवान त्याला बोलवलेलं आहे. आणि तुम्हाला मी ह्या नाताळाच्या वेळेस नाही, मला वाटतं 29 तारखेला मी ह्या 29च्या रविवारी दावीदाबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या की दावीद हा परमेश्वराच्या हृदयासारखा असलेला राजा होता. जर ऐकलं नसेल तर ते वाचा. दावीदाच्या जीवनामध्ये आम्हासाठी एक उदाहरण, तो राज्य करणारा, उत्तम राज्य करणारा असा हा दावीद महाराज होता. आणि त्या दावीद महाराजाने राज्य केलं. पण देवबापाने तुम्हाला मला देखील राज्य करायला बोलवलेलं आहे. हालेलुया.
ज्यावेळेस त्यांनी मानवाला आदामाला निर्माण केलं, आदामा ह्या पृथ्वीवर तू सत्ता चालव. काय चालव? प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाने आदामाला सांगितलं प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक माशाला तू नाव ठेव. काय ठेव? काही लोक नावं ठेवायला एक नंबर असतात. मराठी पाहिजे तशी वळवू शकते. दासभाई, लक्ष वेधून घेतो मी लोकांचे माझ्याकडे. लोक प्रियांनो, पण देवी परमेश्वराने असं ब्रेन दिलेलं आहे, अशी बुद्धी दिलेली आहे, हे 365 दिवसाला तुम्ही नाव ठेवायला शिकलं पाहिजे. हालेलुया. आजचा दिवस मला आशीर्वादाचा आहे. हालेलुया. हा दिवशी मी आनंदाने उल्हास करणार, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या जीवनात देवाला धन्यवाद. प्रत्येक दिवस परमेश्वराने नेमलेला दिवस. गॉड हॅज गिवन दॅट डे. देवानी तो दिवस. मी झोपणार नाही, मला राज्य करायचंय. कशासाठी? आपण 3रं आणि 4थं वचन वाचलं ना. मला वाटतं आपण 7वं वचन आणि 8वं वचन वाचूया. आम्ही त्याच्या मंडपामध्ये जाऊ, आम्ही त्याच्या मंडपात जाऊ, त्याच्या पादासनाजवळ आम्ही नमन करू. हे यहोवा, हे यहोवा, उठ, तू आपल्या विसावाच्या ठिकाणी ये. तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह ये. फार महत्वाची गोष्ट आज मला त्या सामर्थ्याच्या कोशासह. कारण प्रियांनो, दाविदाच्या काळामध्ये हा कोश शत्रूच्या हातामध्ये होता. दाविदा त्याला आर्क ऑफ द कव्हनंट म्हटलेलं आहे. हा जो कोश होता, हा मोशेच्या मंडपामध्ये होता. हा कोश एक सोन्याची पेटी होती. प्रियांनो, हा फार सुरेख कोश होता. हा बाभळीच्या लाकडाचा बनवलेला कोश होता. बाभळीचं लाकूड प्रियांनो जगातल्या प्रत्येक ठिकाणी सापडतं, कुठेही सापडतं. बाभळीचं लाकूड हे असं आहे की फार लवकर किडतं. पण तो बाभळीच्या लाकडाचा होता. पण एक महत्वाची गोष्ट होती, त्या कोशाच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी सोन्याच्या पत्रा लावलेला होता. हालेलुया. 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 प्रियांनो, तो तुमचा आणि माझा विश्वास, तुमच्या अंतःकरणातला असलेला विश्वास, आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुखाने तो विश्वास कबूल करता, दोन्ही बाजूनी तुमच्या जीवनामध्ये विश्वास लावला जातो. आणि हे बाभळीचं लाकूड आहे, सहज किडणार, सहज पापात गुंतवणार, सहज पॉल म्हणतो की माझ्या देहात चांगलं काही वसत नाही, कुठली चांगली गोष्ट असत नाही. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरचा माझा विश्वास येतो, प्रियांनो, तुम्ही आणि मी एक परमेश्वरासाठी देवाचा कोश बनतो. हालेलुया. आणि परमेश्वराचं त्या कोशावर मर्सी सीट आहे, दयेचं आसन आहे. ज्या दयाच्या आसनातून परमेश्वर आम्हा सांगती बोलतो. माझ्या भावना बहिणींनो, या कोशाबद्दल फार जास्त बोललं जात नाही. इब्री लोकांशी आता ते काढू नका, पण 9व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेला आणि 5वं आणि 6वं वचनामध्ये या कोशाबद्दल उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये ज्यांनी कोणी ते पत्र लिहिलेलं आहे, इब्री लोकांस पत्राचा लेखक माहीत नाहीये असं बरेच लोक म्हणतात. मला वाटतं तो पॉल आहे, मला माहित नाही, पण त्याला बरेचसे लोक त्याला मान्य करत नाही. पण म्हणतं की आता त्या गोष्टी सांगण्याची योजना नाहीये. त्या कोशामध्ये काय काय होतं? त्या कोशामध्ये कराराच्या पाट्या होत्या. त्या कोशामध्ये सोन्याचं एक पात्र होतं ज्यामध्ये मान्ना ठेवला होता. त्या कोशामध्ये एक अहरोनाची काठी होती, ज्या काठीला कळ्या आल्या होत्या. नुसत्या कळ्याच नव्हे, तो फळ देखील बदामाचं फळ आलेलं होतं. असं ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी आहेत. पण जर तुम्ही योहान शुभवर्तमानचा 1 अध्यायाचं 14 वचन वाचाल, जे आम्हाला सर्वांना माहिती आहे, शब्द, माझ्या मागे म्हणाल का, शब्द देही झाला
आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. हा जो शब्द ना ड्वेल्ट हा शब्द स्केनू ह्या ग्रीक शब्दाचा आलेला शब्द, आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. टू टेंट, टू एनकॅम्प, टू ऑक्युपाय, टू रिसाइड. God did in the tabernacle of old a symbol of protection and communion. Dwell म्हणजे हा नुसता त्यांनी वस्ती केली असा शब्द नाहीये प्रियांनो. तो थोडक्यामध्ये तो आर्क जो आहे, जो कोश आहे, आमच्यात त्याने येऊन वस्ती केलेली आहे. तो कोश खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. हा देवाचा कोश फार महत्वाचा होता जुन्या करारामध्ये, आणि आज तुमच्या माझ्यासाठी तो तेवढाच महत्वाचा आहे. कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 21 अध्यायाच्या 3 वचनामध्ये ह्या कोशाबद्दल काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 3 वचन. नंतर मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप माणसाजवळ आहे. तो त्यांच्याजवळ वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्या संगती राहील. आमेन. देवाचा द टॅबरनॅकल ऑफ गॉड, देवाचा कोश, देवाची उपस्थिती त्यांच्या माझ्या भावना बहिणींनो. देव प्रारंभापासून, अगदी प्रारंभापासून जर तुम्ही पाहिलं तर रोज आदामाला भेटायला यायचा. तुम्ही पाहिलं तर देव म्हणाला की माझ्यासाठी एक मंडप तयार कर मोशे, ह्यासाठी की मला माझ्या लोकांमध्ये वस्ती करायची आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज तोच प्रभू येशू ख्रिस्त ह्या नव्या वर्षात तुमच्या माझ्या बरोबर चालायला तयार आहे. हालेलुया. ह्या कोशाद्वारे जे घडलं ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगू शकतो की ज्यावेळेस यार्देन दुथडी भरून वाहत होती, दुथडी भरून असं लिहिलेलं आहे, दुथडी भरून वाहत होती, त्यावेळेला देवाच्या याजकांनी आपल्या खांद्यावर तो कोश घेऊन ज्यावेळेस पाऊल टाकला, ती याचकांमुळं नव्हे. मला माहित नाही तुम्ही आणि मी तिथं असलो असतो आणि तुमच्या समोर जर ही पुढची नदी आहे मुळा मुठा आणि ती पुराने भरलेली आहे, पूर आलेला आहे, किती लोक आमच्यापैकी त्या पुरामध्ये पाऊल टाकून आज जातील? मला वाटत नाही कोणी जाईल. लोक म्हणतील अरे काय मूर्ख आहे. पण देवाने सांगितलं याजकांना सांग आपल्या खांद्यावर हा कोश घ्या आणि आज जा. ज्यावेळेस त्यांनी पहिलं पाऊल टाकलं असेल, इट वॉज द, मला सांगू द्या, विश्वासाचं ते पाऊल होतं. आज मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तो कोश घेऊन चालता आणि विश्वासाने पावलं टाकता, प्रियांनो, अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. हालेलुया, हालेलुया. कारण तोच परमेश्वर तुमच्या बरोबर चालणार आहे. तोच त्या याचकांमुळे नव्हे, पण देवाने जे वचन दिलं आणि त्या कोशामुळं प्रियांनो ते पाणी कितीतरी मैल पाठीमागे जाऊन थांबलं. एक भिंत तयार झाली आणि पुढचं पाणी हे समुद्रामध्ये वाहत गेलं आणि सर्व लोक त्यामधून चालत गेले. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देव परमेश्वर तुमचा असाच उपयोग करणार आहे, कारण देवाचा पवित्र आत्म्याचा कोश तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस चालाल, तुम्ही लोकांसाठी मार्ग तयार करणारे असा. म्हणाल का मी माझ्या समाजासाठी, परिवारासाठी, मित्रांसाठी मार्ग तयार करणारा आहे. कोण आहे? कोण आहे तो? मी आहे. शेजाऱ्याला सांगा ना, तू मार्ग तयार करणारा आहे. त्या ठिकाणी ते गाणं आहे ना, वे मेकर, वे मेकर. देव मार्ग तयार करतो तांबड्या समुद्रामधून. देवाने केला का मोशेने केला? मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, देवाने समुद्र दुभागला की मोशेने दुभागला?
नाही, देवाने नाही दुभागला. मोशेने तू दुभागला. अरे काय उपडा पडलास? ओट, तुझ्या हातामध्ये मी काठी दिली आहे, ती उगार. ती काठी प्रभू येशू आहे. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करतो, त्या काठीला विसरू नका. ती काठी उघडण्याची गरज आहे. तुम्ही मार्ग तयार करणारे आहात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या जगामध्ये देव परमेश्वर जो आत्मा आहे तो तुमच्या शिवाय काम करू शकत नाही. ही इज लिमिटेड टू यू. तुमच्यासाठी तो मर्यादित. सगळे म्हणा, परमेश्वर माझ्यासाठी मर्यादित आहे. कोणाद्वारे मर्यादित आहे? तुम्हाला जर विश्वास नाही तर बायबलमध्ये बघा तुम्ही प्रियांनो. देव तुमच्याशिवाय या पृथ्वीवर काही करू शकत नाही, नाही करू शकत. जोपर्यंत तुम्ही प्रार्थनेने त्याला बोलवत नाही तोपर्यंत तो तुमच्या जीवनात काम करू शकत नाही. तुमच्या लेकरांच्या जीवनात, तुमच्या पत्नीच्या जीवनात, तुमच्या पतीच्या जीवनात, तुमच्या समाजामध्ये तो काम करू शकत नाही. तो तुमच्यावर अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना वाटत नाही देवाला पाहिजे ते देव करेल आणि ते आपल्या मजेमध्ये जीवन जगत राहतात. प्रार्थनेलाच्या नावाने नाही प्रियांनो, तसं नाहीये. जोपर्यंत तो आर्क घेऊन तुम्ही पाऊल टाकत नाही तोपर्यंत देव ती यार्दे नदी दुभागू शकत नाही. जोपर्यंत आपल्या खांद्यावर तो कोश घेऊन याजक त्या यरियोच्या तटाभोवती फिरत नाही 7 दिवस, तोपर्यंत तट पडत नाही. देवाने तुम्हाला दिलेला आहे. देवाने तुमच्या हातात जबाबदारी दिलेली आहे. हे माझी इच्छा आहे, तू जा आणि हा वतनी देश तू ताब्यात घे. कुठला देश? अरे त्या देशामध्ये तर धिप्पाड असे राक्षस आहेत, मला माहिती आहे. पण तू विश्वासाने जा. कशाने जा? अरे नाही ते दाहेर म्हटले नका जाऊ, आपण नाकतोड्यासारखे जवळ राहणार नाही, संपलं. देवाने त्यांना तिथंच मारून टाकलं. आय डोंट वॉन्ट दिस काइंड ऑफ पीपल इन माय लाईफ. आय वॉन्ट पीपल हु सेड त्यांना मी भाकरी सारखं चुरून खाणार आहोत. हालेलुया, हालेलुया. डोंट थिंक चॅलेंजेस असणार नाहीत, आव्हान येणार नाहीत, पण प्रत्येक आव्हानामध्ये तुम्ही विजयी असणार आहात. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतो माझी उपस्थिती तुमच्याबरोबर जाईल आणि मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, मी 1-2 त्या कोशामध्ये असलेल्या 3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ती पाट्या होत्या, कराराच्या पाट्या. सगळे म्हणा, कराराच्या पाट्या. या जगामध्ये देव परमेश्वर जे काही करतो ते कराराने करतो. जो प्रभू होऊ देईल ते ह्या वर्षी मी त्या कराराबद्दल तुम्हाला सांगते, उपदेश करेल. करार, परमेश्वराचे करार, बायबल स्टडीच्या द्वारे. करार, देव परमेश्वर आम्हा सांगते करार करतो प्रियांनो. आणि जे काही देव करतो ते थ्रू कव्हनंट, पण आम्ही ते कव्हनंट घ्यायला पाहिजे. देवाने प्रियांनो असे अद्भुत, माझ्याजवळ इतकं काही वचन आहेत, खूप काही वचन आहेत ह्या ठिकाणी त्या दयेच्या आसनाबद्दल, पण मला वाटत नाही मी ते सर्व बोलावे. पण मी आज तुमच्यासाठी त्या कराराबद्दल बोलू इच्छितो, जो करार तुम्हाला माहीत असला पाहिजे. सर्वात पहिले करार तुम्हाला माहीत असला म्हणजे येशू ख्रिस्तानी केलेला नवा करार तुम्हाला माहीत असला पाहिजे. हालेलुया. ह्या वर्षामध्ये आपण वाचायचं का प्रियांनो? आपण जाऊया इब्रिलोकास पत्र. हे फक्त तुम्हाला आठवण म्हणून मी सांगत आहे, काही करार मी तुम्हाला सांगत आहे आणि मी ते सांगून संपवणार आहे.
ओके, इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 15 वचनापासून पुढे. ओके, पवित्र आत्मा ही आपल्याला साक्ष देतो. सगळे म्हणा पवित्र आत्मा. पवित्र ओ सगळे बोलत नाही, बोला ना. पवित्र आत्मा मला साक्ष देतो. कोणाला साक्ष देतो? आपण हे सर्व वचन ताईच्या मागे बोलणार आहोत. आपण हे वचन, हे करार आहेत प्रियांनो. मी तुम्हाला विनंती करतो, हे पाठ करा, वचन आपल्या मनामध्ये लिहून टाका. हा करार, ह्या कराराचा कोश घेऊन ह्या वर्षात आम्ही चालणार आहोत. हालेलुया. वाचा. हा, प्रभू म्हणतो. सुरुवातीपासून बोला. काय झालं पवित्र आत्म्याला बाजूला ठेवता? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तुला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमामध्ये, यहुदामध्ये, शमरोनामध्ये, जगाच्या शेवटापर्यंत तू माझी साक्षीदार होशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा येतो, देवाचा आत्मा मजवर आलेला यासाठी की दिनात शुभवर्तमान सांगावे, आंधळ्यांना दृष्टी द्यावी, लंगड्यांना चालवावं, बघणारे लोकांना मी काय करावं? त्यांना पट्टी बांधावी. देवाचा आत्म्याशिवाय तुम्ही मी काही करू शकत नाही. सर्वजण मला येऊन विचारतात जिथं जिथं जातो, पास्टर तुम्हाला एवढी वचनं कशी पाठ? कधी कधी रेचल मध्ये आणि सारा मध्ये मी त्याच्या नावामध्ये प्रॉब्लेम करतो. 32 वर्ष राहतो एकत्र, नावामध्ये प्रॉब्लेम करतो. पण ज्यावेळेस वचन बोलायला लागतो, मला एकच गोष्ट माहित आहे, पवित्र आत्मा वचनाची आठवण करून देतो. हालेलुया. त्या पवित्र आत्म्या बरोबर आपण बोलणार. सुरू करूया आपण बोलायला. हा, पवित्र आत्मा ही पवित्र आत्मा ही आपल्याला साक्ष देतो. आपल्याला साक्ष देतो. प्रभू म्हणतो. प्रभू म्हणतो, त्या दिवसानंतर, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याशी करीन तो हाच मी आपले नियम त्यांच्या हृदयामध्ये ठेवीन आणि त्यांच्या मनावर ते मी लिहीन. मग असे म्हटल्यावर तो म्हणतो आणि मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. आता जेथे त्यांची क्षमा झाली आहे, तेथे पापासाठी आणखी अर्पण नको. आमेन. हालेलुया. ते एक अर्पण त्या वधस्तंभावर दिला आणि तो करार आम्हा सांगती केलेला आहे. हा करार घेऊन या नव्या वर्षात आम्ही प्रवेश करणार आहोत. हा कोश घेऊन आम्ही जाणार आहोत की परमेश्वरा जो करार केला. प्रियांनो, किती गोष्टी आहेत ह्या करारामध्ये. देवाने आम्हाला वचन दिले. इर्म्याच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया प्रियांनो. आपण ते, माझी इच्छा की ते करार आपण थोडके वाचावेत. ओके, आणि मग मी संपवतो. इर्म्याचं पुस्तक 32वा अध्याय आणि 38 ते 41 वचन. ओके, इर्म्याचं पुस्तक याचा 38वा अध्याय. प्रियांनो, बायबलमध्ये 8 करार आहेत. 7 किंवा 8. ओके, वेगवेगळे. सर्वात पहिले देवाने नोहा बरोबर करार केला, अब्राहमाबरोबर करार केला, मोशे बरोबर करार केला, दाविदा बरोबर करार केला. असे वेगवेगळ्यांबरोबर केलेले करार आहेत. आणि हे 8 करार, पण हा जो करार प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर केला हा शांतीचा करार आहे आणि सर्व काळचा करार आहे. इट इज फॉर एव्हर. आणि आपण हा 32वा अध्यायामधला 38वा वचन संदेश त्यांनी, इर्म्या संदेशाने केलेला हा करार आपण एकत्र बोलूया परत एकदा. हा, आणि ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल आणि त्यांनी आपल्या हितासाठी व आपल्या मागे आपल्या लेकरांच्या हितासाठी माझे भय सर्वदा धरावे. म्हणून मी त्यांना एकच हृदय एकच मार्ग देईन आणि मी त्यांचे हित करायला त्यांच्या मागून चालण्याचे सोडून
वळणार नाही असा सदा सर्व काळचा करार असा सदा सर्व काळचा करार मी त्यांच्याशी करीन मी त्यांच्याशी करीन आणि त्यांनी माझ्यापासून आणि त्यांनी माझ्यापासून फितून जाऊ नये फितून जाऊ नये म्हणून मी आपले भय मी आपले भय त्यांच्या हृदयात घालीन. त्यांच्या हृदयात घालीन. 41 वचन. आणि मी त्यांचे हित करायला आणि मी त्यांचे हित करायला त्यांच्याविषयी आनंद करीन त्यांच्याविषयी आनंद करील आणि मी आपल्या सर्व हृदयाने सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने आणि आपल्या सर्व जीवाने त्यांना या देशात खरेपणाने स्थापिन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे त्या कोशामध्ये कराराचा पाट्या होत्या आणि तो करार देवाचा करार आहे प्रियांनो. देवाने तुम्हाला संगती केलेला. यशाच्या 59:21 वचनामध्ये देवाने एक करार केला आणि तो म्हणजे ही जी सर्व शब्द आहे, ही जी वचनं आहेत, हे तुझ्या मुखातून, तुझ्या लेकरांच्या मुखातून, तुझ्या लेकरांच्या मुखातून आतापासून पुढे निघून जाणारच नाही. सदा सर्व काळ तुझ्या बरोबर असेल. हा मी तुझ्या सांगती सर्व काळचा करार करत आहे. हालेलुया. देवाच्या आत्म्याने केलेला हा करार आहे प्रियांनो. मी माझ्या जीवनामध्ये मला वाटतं कितीतरी वेळा हे करार देवाला आठवण करून दिले. देवा तुझं वचन सांगतं, माझ्या मुखातून हे वचन जाणार नाहीत, माझ्या लेकरांच्या मुखातून ते वचन जाणार नाहीत. हालेलुया. देवा तू दिलेला करार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही बोलायला पाहिजे. आपण बोलायचं का? 59 21 वचन. आणि यहोवा म्हणतो त्याच्याशी माझा करार हाच आहे जो आत्मा तुझ्यावर आहे आणि जे माझे शब्द मी तुझ्या मुखात घातले आहे ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून आतापासून सर्व काळपर्यंत निघून जाणार नाही असे यहोवा म्हणतो. असे हा कुठला करार आहे? सर्व काळचा करार. सगळं म्हणा, सर्व काळचा करार. तुमच्या सांगती, तुमच्या लेकरां सांगती, तुमच्या लेकरांच्या सांगती. वाव. देव परमेश्वर किती दूरचं पाहतो. माझ्या भावानं बहिणींनो, मला एक गोष्ट सांगू द्या. देव जे काम करतो करा, पण एक गोष्ट आहे, हे तुमच्या जीवनात घडत नाही जोपर्यंत, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आतमधला विश्वास आणि बाहेरचा विश्वास. लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात माझ्या हृदयात विश्वास आहे, पुरे झालं. नाही. हा विश्वास आमच्या मुखातून बाहेर आला पाहिजे. कारण विश्वासाचे कबुली घट्ट धरून ठेवणारे लोक आम्ही असलं पाहिजे. विश्वासाची कबुली घट्ट धरून ठेवणारे लोक आम्ही असलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला सुरक्षित करतात. अंतकरणातल्या विश्वासातून मुखाने जर तू या डोंगराला म्हणशील उपटून समुद्रात टाकला जा, तर जे तू बोलतो ते घडून येईल. कारण या देहामध्ये ते सामर्थ्य नाहीये. हा देह बाबळीच्या झाडासारखा आहे, पण माझ्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताने दिलेला विश्वास आहे. आणि ज्या वेळेला तो विश्वास माझ्या मुखातून बोलला जातो, त्यावेळेला एक सोन्याचं पत्रा माझ्या जीवनात बांधला जातो. हालेलुया. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 20 आणि 21 वचन. ज्याने आपला प्रभू येशू सर्व काळच्या कराराच्या रक्ताने. आपण बोलायचं का हे वचन? त्यांचे हे करार आहे प्रियांनो. ओके, आपण सर्वजण बोलूया. ओके. हा. ज्याने आपला प्रभू येशू सर्व काळच्या कराराच्या
रक्ताने मेंढराचा मोठा मेंढपाळ मेंढरांचा मोठा मेंढपाळ याला मेलेल्या वाचून त्याला मेलेल्यामधून माघारी आणले तो शांतीचा देव तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून तुम्हास प्रत्येक चांगल्या कामात पूर्ण करो आणि त्याच्या दृष्टीने जे आवडते ते आम्हामध्ये तो येशू ख्रिस्ताकडून करो त्याला सदा सर्व काळ गौरव असो. प्रियांनो, एकच गोष्ट सांगतो, जसं येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं तसंच त्याच्यामध्ये चाला. येशू ख्रिस्ता सोडून तुम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. येशू ख्रिस्ताला तुम्ही कधीच, मला माहित नाही तुमचं, पण मला माहिती आहे की ज्या दिवशी मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेस मी भयंकर पापी, म्हणजे मला काही आशा नव्हती. आय वॉज अ फेल्युअर. मी व्यसनाधीन होतो. माझ्या घरामध्ये भयानक अशांत, माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये आजार रोग होते. मला कुठली आशा, मी स्वतःहून काही करू शकत नव्हतो. मी आलो आणि येशूला जसं आहे तसं स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो. जसं मी येशूला स्वीकारलं त्यानंतर मी आता स्वतः पूर्ण व्हायचा प्रयत्न करायला लागलो. पूर्ण व्हायचा प्रयत्न करायला लागलो. मी स्वतः धार्मिक व्हायचा प्रयत्न करायला लागलो. माझी सगळ्या व्यसन तुटले, येशू ख्रिस्तानीच काढले सर्व काही. आणि मग मी पटा 1 वर्षात 2 वर्षात कितीतरी वेळा पडायला लागलो. का आणि मग एक दिवस एक वचन मला आलं, कलसेकराच्या पत्रात काढू नका ते, असं म्हटलेलं आहे, जसं येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं तसंच त्याच्यामध्ये चाला. माझे डोळे उघडले. अरे, मी कसं स्वीकारलं? त्यावेळेला मला कुठली आशा नव्हती. मला काय, मी तसंच मला रोज सकाळी, येशू ख्रिस्ता मी तुझ्या बरोबर चालणार आहे, मला तुझी गरज आहे. हालेलुया. तसंच चाला. हे 365 दिवस तुमच्यासाठी एक चमत्काराचे दिवस असणार आहे. आत्म्यात चालण्याचे दिवस असणार आहे. हालेलुया. कारण माझ्या भावांनो बहिणींनो, त्या कोशामध्ये एक ती अहरोनाची काठी होती. तिला कळ्या आल्या होत्या आणि फळ आले होते. देवबाप तुमचं जीवन फळदायी करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती मेलेली काठी होती, लक्षात ठेव. जी काठी टाकली होती देवासमोर ती मृत काठी होती. दॅट रिप्रेझेंट्स जीसस क्राइस्ट. येशू मरण पावला, पण त्या मरणातून देवाने नवीन जीवन निर्माण केला. हालेलुया. तुम्ही आणि मी देखील, बायबलचं वचन सांगतं, काढू नका, इफिस्कराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 4 ते 6 वचनामध्ये, आम्ही पापात मेलो होतो, पण ख्रिस्त येशूने आम्हाला जिवंत केलं आणि त्याला आम्हाला त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानी बसवलं. प्रेज द लॉर्ड. मी मेलेला होतो. हा देह कुठलं चांगलं फळ देऊ शकत नाही, पण जेव्हा ख्रिस्तामध्ये मी येतो, माझ्या जीवनाला कळा यायला लागतात आणि फळ यायला लागतात. आमेन. हालेलुया. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका. प्रियांनो, मला माहित नाही ते गाणं माझ्या मनामध्ये, ते मला ते येत नाही गाणं पूर्ण, पण दे परमेश्वर ह्या पूर्ण वर्षभरातल्या प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनामध्ये फळ फुलं देणार आहे. आमेन. हालेलुया. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सोन्याच्या वाटीमध्ये मान्ना ठेवला होता. आणि प्रियांनो, तो मान्ना रिप्रेझेंट्स जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्त. प्रभू करो तुम्ही आणि मी प्रियांनो तो मान्ना स्वीकारणारे लोक असो. विश्वासाने. that golden ball represents faith.
जेव्हा केव्हा पवित्र शास्त्र उघडता, जेव्हा केव्हा तुम्ही प्रभू याच्यातून मी फक्त विश्वासाने बघणार, हे जे काय लिहिलेलं आहे इट्स अ फायनल थिंग फॉर मी. हे जे काय लिहिलेलं ते शेवटी, मला डॉक्टर काय सांगतात, ते काय सांगतात, हे काय सांगतात, परिस्थिती मला माहित नाही, तू जे सांगतो ते खरं आहे. हालेलुया. हा स्वर्गीय मानना येशू ख्रिस्त देवाचं वचन रोज घ्या प्रियांनो. आज टार्गेट करा की मी या पूर्ण वर्षभरात हे शास्त्र वाचून संपवेल, त्यापेक्षा जास्त करेन. कदाचित नवा करार 2दा-3दा वाचून काढेन, जुना करार आणि नवा करार मी पूर्ण एकदा वाचून काढेल. यू हॅव टू टार्गेट. मागच्या वर्षी मी केलं आणि मी ते पूर्ण करू शकलो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या भावनेनं हे गरजेचं आहे. आपण आपल्या जागेवर उभे राहूया माझ्या भावना बहिणींनो. हा समय घेऊया, आपलं समर्पण त्या प्रभूच्या हातात करूया. खूप काही वचन आहेत, खूप काही, पण ते मला वाटतं जे मी बोललो ते पुरेसे आहे. वर्षभरामध्ये देवराज्याला पहिलं स्थान देऊया. अख्खा स्वर्ग तुमच्या बरोबर चालणार आहे. स्वतः प्रभूनी म्हटलं, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. आज काय स्ट्रगल आहे तुझे मला माहित नाही, तुझ्या मनात, तुझ्या विचारात, तुझ्या हृदयात तुला काय व्यसन आहेत ते मला माहित नाही. पण मला अजूनही आठवतं माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी प्रभूने होतो, व्यसन सोडायचा खूप प्रयत्न करायचो. 1 जानेवारी माझं अजून डायऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत, मी ह्या वर्षी हे सोडून टाकेन. 9 तारखेला टेन्शन आलं की परत त्यामध्ये गुंतलेलो असायचो, परत त्या गोष्टी करायला लागायचो मित्रांबरोबर. नाही, ह्या वर्षी जमत नाही, पुढच्या वर्षी प्रयत्न करू. पण ज्या दिवशी येशू ख्रिस्त आला त्याच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी येशू ख्रिस्त माझ्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, नाही करूशी वाटत नाही ते. आय डोंट फील लाईक, आय डोंट नो, मला नाही वाटत मी हे करावं. कसं झालं मलाही माहित नाही. माझ्या भावना बहिणींनो, त्याच्यावर प्रभू मला नाही जमत, आय नीड यू, आय वॉन्ट टू वॉक विथ यू. आत्म्यामध्ये मला चालायचं.